नमो बुद्धाय आणि जय भीम. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. विश्वशांतीदूत, विश्ववंदनीय, द लाईट ऑफ वर्ल्ड या जगाचा प्रकाश, विश्वदीप, महान कारुणिक अरहत सम्यक संबुद्ध, देवानंग पियदसी धम्मदायाद महान सम्राट अशोक मौर्य, बोधिसत्व विश्वरत्न महामानव, जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या तीनही महामानवांना तिवार अभिवादन पंचांग प्रणाम करून उपस्थित सर्व श्रद्धाशील संपन्न उपासक तसेच उपासिकांना मंगलाची कामना, तसेच नोबेल ट्रूथ या यूट्यूब चॅनलचे सर्व दर्शक उपासक उपासिकांच्याही प्रती मंगल मैत्री मंगलाची कामना करतो. आज या ठिकाणी विशेष धम्मदेसना म्हणून या महाराष्ट्रातील प्राचीन बौद्ध स्थळांचा इतिहास, या महाराष्ट्रातील या महाराष्ट्रातील किंवा सुनापरांतातील प्राचीन बौद्ध स्थळांचा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका ठिकाणी असं म्हणतात की जो समाज आपला इतिहास विसरतो तो समाज इतिहास निर्माण करू शकत नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असंही म्हणतात की इतिहास हा माणसाला प्रेरणा देत असतो, स्फूर्ती देत असतो आणि इतिहास हा माणसाला सावधगिरीचा इशाराही देत असतो. म्हणून या प्राचीन जम्बूद्वीप भारताचा इतिहास हा दुसरा तिसरा काही नसून श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती, क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास आहे. श्रमावर जगणारी, शरीराला आणि आपल्या मनालाही श्रम देणारी अशी श्रमण संस्कृती आणि ऐत खाऊ ब्राह्मण संस्कृती, दुसऱ्याच्या कष्टावर श्रमावर जगणारी ऐत खाऊ ब्राह्मण संस्कृती. तर श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृती म्हणजेच क्रांती आणि प्रतिक्रांतीचाच इतिहास या प्राचीन जम्बूद्वीप भारताला लागलेला आहे. तर आज या ठिकाणी महाराष्ट्रातील प्राचीन बौद्ध स्थळांचा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मी नेहमी माझ्या प्रवचनामध्ये उल्लेख करत असतो की 25 डिसेंबर 1954 पुणे जवळ देहू रोड धम्मभूमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देहू रोडच्या भाषणामध्ये असं म्हणतात की महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता. त्याची साक्ष म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त असलेल्या बौद्ध लेण्या, महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बौद्ध लेण्या, याचाच अर्थ हा आहे की महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता. आणि म्हणून लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये जर सर्वात जास्त बौद्ध लेण्या असतील तर बौद्ध लेण्या ही केवळ ध्यान साधनाची किंवा वर्षावासाची ठिकाणं नाही, तर ह्या बौद्ध लेण्या बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारी केंद्र होती. ह्या संपूर्ण बौद्ध लेण्या ही एक बौद्ध विद्यापीठ होती. या बौद्ध लेण्यांनीच आणि बौद्ध विहारानेच जगभर बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार झालेला आहे. म्हणून महाराष्ट्र एकेकाळी 100% बुद्धिस्ट होता. हे बाबासाहेबांचं वाक्य एकदम बरोबर आहे. तर महाराष्ट्र, श्रीलंकेमध्ये जो काही महावंश हा बौद्ध ग्रंथ लिहिण्यात आला, त्या महावंश ग्रंथामध्ये या महारठ्ठ असा उल्लेख आहे. पाली शब्द आहे महारठ्ठ, रठ्ठ म्हणजे राष्ट्र. तर ज्योतिबा फुले सुद्धा गुलामगिरी या पुस्तकामध्ये आणि अलेक्झांडर रॉबर्टसन आणि जॉन विल्सन सुद्धा असं म्हणतात की महारावरूनच महाराष्ट्र हे नाव प्राप्त झालेलं आहे. आणि म्हणून पाली भाषेमध्ये महारठ्ठ म्हणजे भगवान बुद्धांच्याच कालखंडामध्ये या महारठ्ठ सुनापरांतमध्ये पुन्न नावाच्या भिक्खूने आणि बावरी आणि त्यांच्या 16 शिष्याने बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार महारठ्ठ या महाराष्ट्रामध्ये केलेला होता. पुढे जाऊन महान सम्राट अशोकांनी तिसऱ्या धम्मसंगीतेवरून पाटलीपुत्र पटण्यावरून महाधम्म रक्षित नावाच्या अर्हत भिक्खूला पाठवून या महारठ्ठ महाराष्ट्रामध्ये बौद्ध धम्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार करण्यात आलेला आहे. म्हणून महारठ्ठ हा पाली शब्द आहे, धम्मलिपीतला शब्द आहे महारठ्ठ, संस्कृत शब्द आहे महाराष्ट्र. त्याचप्रमाणे मराठवाडा म्हणतात.
ॲक्च्युली ते मराठवाडा नाही आहे, ते महारठ्ठवाडा आहे. महारठ्ठवाडा आहे म्हणून ते अशावरून ते तर याच मराठवाड्यामधील भगवान बुद्धांच्या कालखंडामध्ये आज आपण जो विषय घेणार आहोत, या महाराष्ट्रातील प्राचीन बौद्ध स्थळांचा इतिहास. अमरावती, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील प्राचीन बौद्ध स्थळांचा इतिहास हा विषय मी टाकलेला आहे. आपण तो सर्वांनी बघावा. तर आज या ठिकाणी प्राचीन बौद्ध स्थळांचा इतिहास म्हणजे महारठ्ठवाड्यातील नांदेड जिल्ह्यातील प्राचीन बौद्ध स्थळांचा इतिहास. नांदेड जिल्ह्यातील प्राचीन बौद्ध स्थळांचा इतिहास आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नांदेड जिल्ह्यातील प्राचीन बौद्ध स्थळ म्हणजे एकूण 4 ही प्रमुख आहे. तर ती आहे माहुरगड बुद्धलेणी आणि दुसरी शिवूर बुद्धलेणी, कंधार तालुका आणि मुखेड तालुका या ठिकाणी काही प्राचीन बौद्ध अवशेष आणि बुद्ध मूर्त्या किंवा कंधारचा किल्ला म्हणजे कंधार तालुका आणि कंधार किल्ल्यावर सुद्धा बुद्ध मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे. तर नांदेड जिल्ह्यामध्ये प्राचीन बौद्ध स्थळांचा इतिहास आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नांदेड हे नाव प्राचीन या नांदेडचं नाव प्राचीन हे नंदगिरी होतं. नंदगिरी हे नांदेडचं प्राचीन नाव होतं आणि आजही नांदेडमध्ये महारठ्ठवाडा आणि जिथे बौद्धांची वस्ती असेल त्याला राजवाडा म्हणतात. आजही मराठवाड्यामध्ये बौद्धांच्या वस्तीला राजवाडा म्हणतात, कारण हे नागराजे लोक प्राचीन काळातील बुद्धिस्ट लोक होते. नागराजे लोकांनीच बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार संपूर्ण जम्बूद्वीप भारतात केलेला होता. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जेवढ्या काही बौद्ध लेण्या आहे किंवा विहार स्तूप आहे याचं काम नागराजांनीच केलेलं आहे. म्हणून सातवाहन हे नागराजेच आहे. वाकाटक, शिलाहार हे सुद्धा नागराजेच आहे. तर सातवाहन, वाकाटक आणि शिलाहार जे नागराजा यांनी बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार केलेला आहे. तर सर्वप्रथम मी जे सांगितल्याप्रमाणे या नांदेडचे प्राचीन नाव हे नंदगिरी होते आणि या नांदेड जे पारायण सुत्त आहे त्रिपिटकामध्ये पारायण सुत्त किंवा पारायण वग्गमध्ये आचार्य सूर्यकांत भगत हे वर्धा सेवाग्रामचे आहेत. त्यांनी सुत्तनिपात या ग्रंथाचा मराठी अनुवाद केलेला आहे. ते सुत्तनिपात पुस्तक आपण वाचावं. त्याच्यामध्ये पारायण वग्गामध्ये सुत्तनिपातामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे त्रिपिटकामध्ये गोदावरी नदीचा उल्लेख आहे आणि ही गोदावरी नदी आपल्या महाराष्ट्रामध्ये दक्षिण भारतामध्ये सुद्धा ती वाहत असते. आणि ही गोदावरी नदीचा उल्लेख पारायण सुत्तामध्ये आहे, त्रिपिटकातील पारायण सुत्तामध्ये. आणि बुद्धाच्याच कालखंडामध्ये श्रावस्ती आणि साकेतच्या परिसरातील जो बौद्ध राजा होता उत्तर भारतातील महाराजा कोशल प्रसेनजित म्हणजे कोशल राजा महाराजा प्रसेनजित या प्रसेनजिताच्या राजपुरोहित म्हणजेच बावरी नावाचा जो परिव्राजक संन्यासी होता. म्हणजे श्रावस्ती साकेत परिसरातील राजा प्रसेनजिताचा राजपुरोहित बावरी नावाचा संन्यासी आणि त्याचे 16 शिष्य हे साकेत श्रावस्तीच्या परिसरामधून हे दक्षिणापथ म्हणजे आजचं दक्षिण भारत आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये या बुद्धाच्याच वेळी बावरी आणि त्यांच्या 16 जे सुरुवातीला ते संन्यासी राहतात आणि हा बावरी आणि त्याचे 16 शिष्य हे नंतर भिक्खू बनतात आणि ते नंतर दक्षिणापथ म्हणजे दक्षिण भारतात आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये पंढरपूर, पैठण, औरंगाबाद आणि नांदेड परिसरामध्ये बावरी नावाचा अर्हत भिक्खू बुद्धाच्याच काळातील बुद्धाचा शिष्य बावरी अर्हत भिक्खू आणि त्यांचे 16 शिष्य जे सुरुवातीला संन्यासी असतात गोदावरी नदीच्या तीरावर पैठण आणि दक्षिण भारतातील अमरावती आणि नांदेड परिसरामध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार केलेला असतो. तर आपल्याला माहित आहे की गोदावरी नदीचा उल्लेख मी पुन्हाही सांगतो की पारायण सुत्तामध्ये केलेला आहे. तर गोदावरी नदीच्या काठावर पैठण, साची आणि भरूचच्या स्तूपावर त्याला पतिठाण म्हणतात पालीमध्ये. म्हणजे पैठण ही सातवाहन नागराजांची राजधानी होती
आजही त्या पतिठाण पैठणला नागघाट आहे. नागघाट गोदावरी नदीच्या किनारी आहे आणि पैठण हे प्राचीन बौद्ध धम्माचं केंद्र होतं. तर ही पैठण शहर आहे किंवा छत्रपती संभाजीनगर किंवा नांदेड शहर आहे किंवा दक्षिण भारतातील अमरावती जे शहर आहे, तर हे जी शहरं आहे हे प्राचीन काळातील बौद्ध स्थळं आहे आणि ही सर्व पैठण, नांदेड, छत्रपती संभाजीनगर किंवा दक्षिण भारतातील अमरावती ही सर्व स्थळं गोदावरी नदीच्या किनारी आहे. आणि आपल्याला माहित आहे बुद्धाच्या धम्माचा आणि नदीचा संबंध आहे, म्हणून नहर बुद्धा म्हणतात बुद्धाला. कारण आजही बौद्ध स्तूप असेल, प्राचीन महाविहार असेल किंवा बुद्ध लेण्या असेल, हे आपल्याला नदीच्याच तीरावर दिसत असतात. म्हणून दक्षिणापथमध्ये हे सर्व ठिकाणं आहे. तर पारायण सुत्तांचा जर आपण पारायण सुत्ताचं आपण बारीक पद्धतीने वाचन केलं तर बुद्धाच्याच काळामध्ये बावरी आणि त्याचे 16 शिष्य हे नांदेड परिसरामध्ये बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. म्हणून प्राचीन नाव नंदगिरी आहे. गिरी म्हणजे पर्वत. आणि म्हणून त्या काळामध्ये बावरी नावाचा भिक्खू आहे, तर बावरी नावाचा जो संन्यासी असतो, गोदावरी नदीच्या किनारी त्याचा एक आश्रम असतो, त्याची झोपडी असते आणि अचानक त्या ठिकाणी एक आगंतुक म्हणजे एक नवीन याच्या ठिकाणी एक संन्यासी येत असतो त्यांच्या आश्रमामध्ये आणि तो त्याला 500 काशार्पण मागतो. हे पारायण सुत्तामध्ये आहे. त्याला 500 काशार्पण मागतो. पण त्यावेळी बावरी नावाचा हा परिव्राजक संन्यासी म्हणतो की मी 500 काशार्पण तुला देऊ शकत नाही. तर त्यावेळी तो आगंतुक जो नवीन ब्राह्मण आहे त्याच्या दारात येतो त्याला भिक्षा मागण्यासाठी. तर तो म्हणतो तुझे 7 दिवसामध्ये तुझ्या डोक्याचे 7 तुकडे होईल. 7 दिवसात तुझ्या डोक्याचे 7 तुकडे होईल. तर आपण लक्षात घेतलं पाहिजे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की भगवद्गीता ही धम्मपदाची नक्कल आहे. रामायण हे दशरथ जातक कथेची नक्कल आहे. तर आपण लक्षात घ्या की आपण महाभारतामध्ये एक कहाणी आलेली आहे, परीक्षित राजाची कहाणी. तर परीक्षित राजाला असं सांगितलं जाते की ती काल्पनिक कहाणी आहे. परीक्षित राजाला असं सांगितलं जाते की तू 7 दिवसात मरणार आहे. आणि मग तो 7 दिवस भगवद्गीतेचं पारायण करत असतो. ब्राह्मणांना अवश्य वगैरे सांगितलेलं आहे. तर ही कहाणी जी आहे ही महाविजित सुत्तामधली आणि ही पारायण सुत्तामध्येच ते आपल्याला त्याचं चोरी केलेली किंवा त्याला विकृत थोड्या पद्धतीने केलेली आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं की धम्मपदाची नक्कल आजची भगवद्गीता आहे आणि हे सगळं रामायण वगैरे सगळे काही जातक कथेवरून ते चोरलेले आहे. तर ते मी सांगणार नाही. तर बुद्धाच्याच काळामध्ये जे काही बावरी नावाचा हा संन्यासी असतो आणि तो नंतर अर्हत भिक्खू बनत असतो, महान भिक्खू. तर त्याचे जे 16 शिष्य होते ते पारायण सुत्तामध्ये मी त्याची नावं जशी तशी वाचण्याचा प्रयत्न करेल. बावरी आणि त्याचे 16 शिष्य ते जे जाऊन पुढे भिक्खू बनत असतात 16 शिष्य. तर एकाच नाव आहे अजित आहे, तिस्स मेत्तेय आहे, पुन्नक आहे, मेत्तगू आहे, धोतक आहे, उपसीव, नंद, हेमक, तोदेय, कप्प, पंडित जातकर्णी, भद्राबुद्ध, उदय, पोसाल, मोगराज आणि पिंगीय. तर हे सुरुवातीला हे गोदावरी नदीच्या तीरी आश्रम करून राहतात. आणि मग बावरी नावाचा हा जो संन्यासी आहे तर तथागत भगवान बुद्ध हे श्रावस्ती आणि साकेतच्या परिसरामध्ये जम्बूद्वीपामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत आहे. लोक विमुक्तीचा मार्ग आणि निब्बाणाचं परमसुख अनुभवून घेत आहे. म्हणून 7 दिवसात डोक्याचे 7 तुकडे कसे होतात तर या संदर्भातला प्रश्न विचारण्याकरिता बावरी नावाचा बावरी हा संन्यासी आपल्या 16 शिष्यांना बुद्धाकडे पाठवतो. या प्रश्नाचा उत्तर म्हणजे त्याचं बुद्ध काय त्याला उत्तर देऊ शकतात, म्हणून हे 16 शिष्य बावरी मग उत्तर भारतामध्ये म्हणजे त्या ठिकाणी पाठवतात. तर पारायण सुत्तामध्ये असा उल्लेख आहे की हे 16ही शिष्य हे संन्यासी कोणत्या कोणत्या मार्गाने ते बुद्धापर्यंत पोहोचले तर ते आहे पारायण सुत्तामध्ये. सुरुवातीला ते पैठण आजचं पतिठाणला गेले हे 16 शिष्य. त्यानंतर ते महिष्मतीला अहिल्यादेवी होळकर जे महिष्मती जे शहर आहे तर ते आता महेश्वर म्हणून ओळखले जाते. महिष्मती हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे, लक्षात घ्या. आता ते बाहुबली सिनेमामधलं महिष्मती नाही, तर महिष्मती हे प्राचीन बौद्ध स्थळ आहे. ते सध्या मध्य प्रदेश महेश्वर या नावानं
ओळखले जाते अवंती जनपदामध्ये. त्यानंतर हे 16 शिष्य पैठण प्रतिष्ठानवरून महिष्मतीला गेले, महिष्मतीवरून आजच्या उज्जैनला गेले, त्यानंतर गोनतला गेले, तिथून मग विदिशाला गेले, वननगरला गेले, कौशांबीला गेले, तिथून ते मग साकेत अयोध्या या ठिकाणी गेले, श्रावस्तीला गेले, सेतव्यला गेले, कपिलवस्तू, कुशीनगर, पावा आणि भोगनगर, वैशालीला आणि असे करून ते राजगृहातील राजगिरीतील पाषाण चैत्यामध्ये हे 16 शिष्य पोहोचले. त्यांनी बुद्ध धम्माकडे या 7 दिवसात 7 डोक्याचे तुकडे कसे होतील या संदर्भात प्रश्न विचारला आणि हे 16 शिष्य अर्हत पदाला गेले. त्यांनी प्रवज्जित ते चिवर घेतलं, ते भिक्खू बनले आणि भगवान बुद्धांच्या मार्गदर्शनामध्ये ते प्रशिक्षित झाले आणि नंतर हे 16 शिष्य पुन्हा दक्षिणापथमध्ये म्हणजे नांदेड परिसरामध्ये या आणि दक्षिण भारतामध्ये ते पुन्हा परत येतात आणि मग त्यानंतर बावरी हा सुद्धा बुद्धाकडे जातो. तो सुद्धा बुद्धाकडे जाऊन अरहंत पदाला जातो आणि भिक्खू बनतो. बावरी आणि त्याचे 16 शिष्य जे भिक्खू बनतात आणि बावरी सुद्धा अरहत भिक्खू बनतो. हे 16 शिष्य आणि बावरी दक्षिणापथ म्हणजे आजच्या नांदेड परिसरामध्ये, पैठण परिसरामध्ये, दक्षिण भारतातील अमरावती संपूर्ण दक्षिणापथ महाराष्ट्रामध्ये बौद्ध धर्माचा ते प्रचार आणि प्रसार करत असतात. तर अशा पद्धतीने हे 16 शिष्य भिक्खू बनत असतात आणि ते प्रचार आणि प्रसार करत असतात. आणि म्हणून राजपुरोहित जो बावरी नावाचा भिक्खू होता, अर्हत बावरी नावाचा भिक्खू होता, तर या बावरी अर्हत बावरी नावाच्या भिक्खूवरूनच जो राजपुरोहित होता एकेकाळी राजा प्रसेनजिताचा, तर राजपुरोहित जो बावरी आहे तर त्या बावरीच्या अर्हत बावरी भिक्खूच्या नावावरच राजा प्रसेनजित जी घागरा किंवा सरयू नदी म्हणून ओळखले जाते साकेत हे प्राचीन बुद्ध स्थळ आहे. ज्या साकेतला भगवान बुद्धांनी अंजन वनामध्ये लोकांना उपदेश दिलेला होता, अंजन वन साकेतचं. तर या साकेत आणि अयोध्या नाव हे बदललेलं आहे. तर या सरयू किंवा घागरा नदीच्या किनाऱ्यावर राजा प्रसेनजित अर्हत बावरी भिक्खूच्या नावावर बावरी महाविहार बांधतात आणि बावरी बुद्ध विहार ते महाविहार उभं करतात आणि त्या ठिकाणी काही दिवस हा बावरी नावाचा अर्हत भिक्खू त्या साकेतला त्या ठिकाणी त्यांच्या नावावरूनच ते विहार असते त्या ठिकाणी वास्तव्य करतो, वर्षावास करतो आणि नंतर तो मग बुद्धाकडे ते दक्षिणापथमध्ये येत असतो. तर आपल्याला माहीत असलं पाहिजे की साकेत ही राजा प्रसेनजिताची उपराजधानी होती. श्रावस्ती आणि साकेत आपल्याला माहित आहे भगवंताची महाउपासिका मिगार माता विशाखा ही साकेतचीच असते, परंतु ती सुरुवातीला भद्दिय नगरीत असते पण ते साकेत नगरीमध्येच येत असतात. आणि आपल्याला माहित आहे महाकवी महान भिक्खू ज्यांनी बुद्धचरित्र लिहिलेलं आहे अश्वघोष भिक्खूंचे जन्मस्थान सुद्धा हे साकेत म्हणजे आजचं बदललेलं नाव अयोध्या. तर भगवान बुद्धांनी साकेत या ठिकाणी सुद्धा साकेत हे प्राचीन बौद्ध प्रचार आणि प्रसाराचं मोठं केंद्र होतं. साकेतला अंजन वनामध्ये भगवंताने उपदेश केला होता. आजही साकेतला जर गेलं तर तिथे नागेश्वरनाथ मंदिर आहे. त्या ठिकाणी सम्राट अशोकाच्या स्तंभाचं शिवलिंग बनवून त्याचं पूजन केलं जातं. तर महान बौद्ध राजा प्रसेनजित हा बुद्धाच्याच काळामध्ये बावरी भिक्खूंच्या नावावर बावरी महाविहार त्या नदीच्या तीरी बांधत असतात आणि तेच नंतर बाबरी मस्जिदीमध्ये म्हणजे आपण असं असं म्हणतात की बाबर वरून ते बाबरी मस्जिद होतं. बाबर हा मुघल नाव आहे बाबर, तर बाबर वरून ते बाबरी मस्जिद होतं असं अजिबात नाही. तर ते पाली नाव आहे बावरी आणि बावरीवलाच ते हिंदीमध्ये किंवा भोजपुरी भाषेमध्ये बावरी भिक्खूलाच बाबरी म्हणतात. बाबर वरून ते बाबरी झालं किंवा बावरी झालं असं अजिबात नाही. बुद्धाचा शिष्य आहे थेरगातामध्ये बावरी नावाच्या भिक्खूलाच बावरी या शब्दाचाच अपभ्रंश बाबरी झालेला आहे. काही काही लोकांनी तर राधा ही बावरी असंही एक विडंबन केलेलं आहे. तर बावरी नावाचा अर्हत भिक्खू तर आपल्याला माहित आहे की ज्या ठिकाणी बावरी महाविहार राजा प्रसेनजितानं बांधून दिलं होतं, विशाखा मातेनं सुद्धा त्या बावरी महाविहाराला योगदान केलेलं होतं, दान केलेलं होतं. तर त्या बावरी महाविहार हे बावरी भिक्खूंच्या नावाने होतं. तर यालाच नंतर मग ते बावरी मस्जिदमध्ये आणि आपल्याला माहित आहे जाणीवपूर्वक 6 डिसेंबरलाच ते बाबरी मस्जिद पाडण्यात आली आणि त्या बाबरी मस्जिदमध्ये कोरोना हा फैलवून कोरोनाचा म्हणजे चान्स घेऊन
कोरोनामध्ये मोदीनं, BJPनं, RSSनं त्या ठिकाणी बुद्धाचे प्राचीन विहार लागून सुद्धा त्या बावरी महाविहारावर आज राम मंदिर, काल्पनिक राम मंदिर उभं केलेलं आहे. त्या राम मंदिरासाठी बाबरी मस्जिद पाडण्यासाठी ओबीसी आदिवासी बांधव मरण पावले, परंतु राम मंदिर उभं झाल्याच्या नंतर कुठल्याही कोळी बांधवाला किंवा कुठल्याही आदिवासी ओबीसी बांधवाला गेलेलं नाही. आज राम मंदिरामध्ये सगळे लोक, सगळे ब्राह्मण, ते पंडे पुजारी त्या मंदिरामध्ये आहे. लोक मेले दुसरे आणि त्या ठिकाणी दानपेटीवर डोळा मात्र ब्राह्मणाचा आहे, कारण त्यांचा नियमच आहे मनुस्मृतीचा, दान दक्षिणा गोळा करणं, बिना श्रमानं जगणं. तर आज त्या ठिकाणी 6 डिसेंबरला ते बावरी महाविहारच होतं. तर अशा पद्धतीनं तिथे बौद्ध अवशेष सुद्धा प्राप्त झाले. तर आपण नांदेड जिल्ह्यातील प्राचीन बौद्ध स्थळांचा इतिहास वाचणार आहोत. तर प्राचीन नाव नांदेडचं नंदगिरी आहे. आपल्याला माहित आहे नंद हा शब्द बुद्ध धर्माशी संबंधित आहे. नंद हा एक भिक्खू होता, बुद्धाचा सावत्र भाऊ. नंद हा एक अरहत भिक्खू सुद्धा होता. आणि नंतर बुद्धाच्या नंतर नंदवंश सुद्धा होऊन गेला. नंदवंश हा नागवंश होता, बुद्धिस्ट वंश होता. आपल्याला माहित आहे महापद्मनंद किंवा धनानंद आणि अशा प्रकारे शिशुनाग वंशाच्या नंतर हे वंश होता. तर हे धनानंद नंद सुद्धा एक वंश होता. मौर्यांच्या आधी नंद घराण्याची सत्ता या भारतामध्ये आणि उत्तर भारतामध्ये विशेषतः करून होती. तर नंद जे बावरी आणि त्यांचे 16 शिष्य भिक्खू बनतात, तर त्याच्यामध्ये 16 शिष्यामध्ये सुद्धा नंद नावाचा भिक्खू आपल्याला दिसतो. आणि हे 16 शिष्य आणि बावरी हे बुद्धाचे शिष्य आहे. बुद्धाकडून प्रवचित झालेले हे 16 भिक्खू आणि बावरी भिक्खू सुद्धा आहे. तर नंद राजवंशावरूनच ते नंदगिरी आणि आजचं नांदेड पडलेलं आहे. नांदेड शहराचा उल्लेख जे प्राचीन, आजचं जे नाव नांदेड आहे पण प्राचीन नाव नंदगिरी आहे. तर नंदगिरीचं एक वैभव आहे, एक ऐश्वर्य आहे की नंदगिरीचा उल्लेख जे महान सम्राट अशोकाने 84,000 महास्तूप महाविहार बांधले होते, त्याच्यापैकी साचीचा महास्तूप मध्य प्रदेशात आहे आणि भरूचचे महास्तूपाचे अवशेष आहे. तर साची आणि भरूचच्या महास्तूपासाठी या नंदगिरी म्हणजे आजच्या नांदेडच्या दानाचा उल्लेख साचीच्या आणि भरूचच्या स्तूपावर पाली प्राकृत धम्मलिपीमध्ये नंदगिरीचं दान त्या साचीच्या स्तूपासाठी आणि भरूचच्या स्तूपासाठी, मध्य प्रदेशाच्या त्या स्तूपासाठी लागलेला आहे. आजही नंदगिरी या नगराचा, शहराचा किंवा काही लोक त्याला नंदीग्राम म्हणतात, पण ते नंदीग्राम नाही आहे. नंदगिरी म्हणजे आजच्या नांदेड शहरातील दान हे साचीच्या बांधकामासाठी, स्तूपासाठी आणि भरूचच्या बांधकाम स्तूपासाठी गेलेलं आहे. आजही धम्मलिपी पाली भाषेमध्ये त्याचे शिलालेख, अभिलेख आपल्याला साचीच्या स्तूपावर पाहायला मिळेल. म्हणजे नंदगिरीचं, नांदेडचं दान हे साचीच्या आणि भरूचच्या स्तूपासाठी लागलेलं आहे. तर त्याच्यावर काय लिहिलेलं आहे, कोणत्या व्यक्तीनं दान केलं होतं आजच्या नांदेड म्हणजे त्यावेळेच्या नंदगिरीमधलं, तर त्याचं नाव आहे सेलापूरक. सेलापूरक नावाच्या दानदात्याने साची आणि भरूचच्या स्तूपासाठी आपलं योगदान केलेलं आहे. ते आजही म्हणजे हे लक्षात घेण्यासारखं आहे की साचीच्या आणि भरूचच्या स्तूपासाठी नंदगिरी म्हणजे आजच्या नांदेडवरून दान गेलेलं आहे. नंदगिरी म्हणजे आजच्या नांदेड शहराचा उल्लेख साची आणि भरूचच्या स्तूपावर आपल्याला दिसतो. तर अशा पद्धतीनं या नांदेड जिल्ह्यामध्ये अत्यंत महत्वाचं ठिकाण म्हणजे पहिलं ठिकाण आपण घेऊया. हा झाला नंदगिरी आणि नांदेडचा इतिहास. तर आता आपण नांदेड जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचं प्रथम बौद्ध स्थळ म्हणजे माहूरगड. आता माहूरगड आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूर जवळ माहूरझरी आहे. वास्तविक पाहता ते माहूरझरी सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळांचे, माहूरझरीला सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळांचे अवशेष प्राप्त झालेले आहे. आणि माहूरझरी हे वाकाटक नागराजांची राजधानी सुद्धा होती. माहूरझरी नागरधन ते नागपूरच्या जवळ आहे. तर माहूरझरी आणि माहूरगड वास्तविक हे जे शब्द आहे तर ते माहूरगड नसून ते महारगड आहे आणि ते माहूरझरी नसून ते महारझरी आहे. आजही यवतमाळ जिल्ह्यामध्ये ते महागाव आहे तालुका, तर ते महागाव नसून ते महारगाव आहे आणि ते माहूरगड नसून ते महारगड आहे. कारण ज्योतिबा फुलेच म्हणतात की महारावरून ते महाराष्ट्र हे नाव पडलेलं आहे गुलामगिरी पुस्तकामध्ये. तर माहूरगड हे प्राचीन बौद्ध स्थळ नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. आज त्या ठिकाणी काल्पनिक रेणुका माता आणि
त्या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. तर माहूरगड हे जे ठिकाण आहे तर हे नांदेड जिल्ह्यातील प्रथम बौद्ध स्थळांचा आहे, त्याचा आपण इतिहास जाणून घेऊया. तर हे माहूरगडची जी बुद्धलेणी आहे तर ही माहूरगडची बुद्धलेणी डोंगरामध्ये कोरलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, ही माहूरगडची बुद्धलेणी पैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आहे, पैनगंगा नदीच्या. आणि आपल्याला माहित आहे की कोणत्याही बौद्ध लेण्या, महास्तूप आणि महाविहार हे नदीच्याच काठावर असतात. तर अशाच प्रकारे नांदेड जिल्ह्यातील जी माहूरगड बुद्धलेणी आहे ही पैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आहे. आणि त्या ठिकाणी आजही महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये जेवढ्या काही बुद्धलेण्या आहे त्यांना पांडवलेणी पांडवलेणी म्हणून ब्राह्मणवाद्यांनी त्याचा अपप्रचार केलेला आहे. परंतु त्या पांडवलेणी नसून त्या बुद्धलेणी आहे, बौद्ध गुफा आहे. तर आपल्याला माहित आहे नाशिकची त्रिरश्मी लेणी, तिलाही काही लोक पांडवलेणी म्हणतात. तर त्याचप्रमाणे माहूरगड, नांदेड जिल्ह्यातील माहूरगड येथील बुद्धलेणीला सुद्धा पांडवलेणी म्हणतात. भारतातल्या सगळ्याच बुद्धलेण्यांना पांडवलेणी म्हणून अपप्रचार ब्राह्मणांनी केलेला आहे. पांडवांचा आणि बुद्धाचा काही संबंध नाही. पांडव जर बुद्धिस्ट होते तर त्यांनी लेण्या खोदल्या का, हाही प्रश्न आपण उत्पन्न केला पाहिजे, निर्माण केला पाहिजे. तर माहूरगडला जी पांडवलेणी म्हणून ओळखल्या जाते ती वास्तविक पाहता पांडवलेणी नसून ती बुद्धलेणी आहे. तर ही आता असाही एक अपप्रचार केला जातो की माहूरगडची जी बुद्धलेणी आहे ती राष्ट्रकूट राजांनी ते खोदलेली आहे. परंतु त्याची सुरुवात जर म्हणजे माहूरगडच्या बुद्धलेणीची सुरुवात राष्ट्रकूटांनी नक्कीच ती बुद्धलेणी त्याचं हे केलेलं आहे, भरभराट केलेली आहे. परंतु माहूरगडच्या बुद्धलेणीची सर्वप्रथम सुरुवात सातवाहन नागराजे आणि वाकाटक नागराजांनी केलेली आहे. राष्ट्रकूट राजांनी त्याच्यावर काही जडणघडण केलेली आहे, त्याची भरभराट केलेली आहे. म्हणून माहूरगडच्या बुद्धलेण्या केवळ राष्ट्रकूट राजांनीच बांधलेली आहे, ही चुकीची गोष्ट आहे. या माहूरगडच्या बुद्धलेण्याची सुरुवात सातवाहन आणि वाकाटक काळापासून झालेली आहे. म्हणजे दुसऱ्या शतकात ते 7व्या ते 8व्या शतकापर्यंत सातवाहन नागराजे, वाकाटक नागराजे आणि राष्ट्रकूट सुद्धा हे नागराजे, या तीनही राजांनी माहूरगडच्या बुद्धलेण्या खोदलेल्या आहे. तर या महाराष्ट्रामध्ये जे नंद राजवंश आहे, नंद असेल, मौर्य असेल किंवा मग सातवाहन, वाकाटक, राष्ट्रकूट, बदामी किंवा चालुक्यचे बदामी किंवा कल्याणीचे चालुक्य राज्य असेल किंवा यादव राजवंश जे अहिर आहे किंवा नागगोंड आहे किंवा भोसले आहे, तर अशा नागराजांनी, नागगोंडांनी सुद्धा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. त्यांची सत्ता या महाराष्ट्रामध्ये होती. तर पैनगंगा नदीच्या ठिकाणी खोऱ्यामध्ये असलेलं हे माहूरगड बुद्धलेणी, त्या माहूरगडला एकूण 8 बुद्धलेण्यांचा गट आहे, शून्यागार आहे. आणि म्हणून त्याला माहूरगड हे नाव अलीकडलं आहे, त्याचं ते महारगड होतं. आणि जिथे बुद्धलेणी असेल तर बुद्धलेण्याच्या ठिकाणी विहार असतं, म्हणून त्याला आपण एकतर महारगड किंवा महाविहारगड असं म्हटलं पाहिजे. आणि म्हणून महारगडला, त्या माहूरगडच्या बुद्धलेणीला आजही ते महाविहार म्हणजे बुद्धलेणी म्हणजे एक महाविहारच असतं. आणि म्हणून त्याला माहूरगड असं न म्हणता महारगड किंवा महाविहारगड असं आपण म्हटलं पाहिजे. आजही आपण माहूरगडला जर गेलो किंवा त्या महारगडला जर गेलो तर आपल्याला त्या ठिकाणी बुद्धलेणी, त्या बुद्धलेणीच्या ठिकाणी त्या माहूरगडच्या त्या डोंगरावर, पर्वतावर आपल्याला त्या ठिकाणी रामगड नावाचा किल्ला सुद्धा आहे. रामगड किल्ला आणि माहूरगड बुद्धलेणी हे माहूरलाच आहे. तर रामगड किल्ला हे नाव ब्राह्मणवाद्यांनी रामगड नाव दिलेले आहे. मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे, राम हा शब्द पालीतला आहे आणि राम हा शब्द जातक कथेतला आहे. तर राम म्हणजे काय, तर संघाराम, ज्या ठिकाणी भिक्खू संघ आराम करतो, ज्या ठिकाणी भिक्खू संघ आराम करतो, वर्षावास करतो, राहतो, वास्तव्य करतो, त्याला संघाराम म्हणतात. भिक्खू निवासाला संघाराम म्हणतात. ते संघाराम गड होतं. आणि म्हणून जिथं जिथं रामगिरी असेल तर ते संघारामगिरी आहे, जिथे रामगड असेल तर ते संघारामगड आहे. म्हणून माहूरगडच्या किल्ला जे रामगड किल्ला, हे रामगड किल्ला हे नाव त्याच्यावरच पडलेलं आहे की एकेकाळी त्या ठिकाणी भिक्खू संघा आराम करत होता, म्हणून ते संघारामगड होतं. आणि ते संघारामगडचं नंतर ते ज्याप्रमाणे माहूरगडचं महारगड झालं, तर त्याचप्रमाणे संघारामगडचं रामगड ते झालेलं आहे प्रतिक्रांतीच्या नंतर.
तर रामगड जो किल्ला आहे तर नागगोंड राजांनी बांधलेला आहे. नागगोंड आदिवासी मूलनिवासी बांधव हे सुद्धा बुद्धिस्ट नागराजेच होते. तर हा जो किल्ला आहे तो किल्ला सुद्धा आपण त्या ठिकाणी बघावा, कारण तो आपल्या नागवंशी लोकांचाच देण आहे, नागगोंड राजांचा. तर अशा पद्धतीनं माहूरगडच्या ज्या काही बुद्धलेण्या आहेत त्या माहूरगडच्या बुद्धलेण्यांवर आज अतिक्रमण झालेलं आहे. तर ह्या माहूरगडच्या बुद्धलेण्या सातवाहन, वाकाटक नागराजे आणि राष्ट्रकूट राजांच्या कालखंडामध्ये झालेल्या आहे. तर राष्ट्रकूट हे जे नागराजे आहे तर हे राष्ट्रकूट नागराजे सुद्धा बौद्ध राजे होते. आणि म्हणून राष्ट्रकूट म्हणजे काय, तर राष्ट्र म्हणजे रठ्ठ होत असते पालीमध्ये, जसं आपण रठ्ठपाल म्हणत असतो राष्ट्र. तर आपण बुद्धाच्या काळामध्ये पाहिलं वैशालीला कुटागारशाला होती. तर राष्ट्रकूट आणि कुटागारशाला, तर कूट आणि कुटागारशाला, तर असे हे राष्ट्रकूट. तर राष्ट्रकूटांचं जे राज्य होतं ते 6व्या-7व्या शताब्दीमध्ये. तर आपल्याला माहित आहे जी जगप्रसिद्ध वेरूळ एलोरा बुद्धलेणी आहे, 10 नंबरची बुद्धलेणी, जिला विश्वकर्मा बुद्धलेणी म्हणून ओळखली जातात. वेरूळ जगप्रसिद्ध बुद्धलेणी, वेरूळची बुद्धलेणी किंवा एलोरा बुद्धलेणी म्हणतात. 10 नंबरची विश्वकर्मा बुद्धलेणी, जिथं 10 मार्चला 10 नंबरचीच विश्वकर्मा बुद्धलेणी आणि 10 मार्चला तिथं किरणोत्सव असतो. बुद्धाच्या चेहऱ्यावर सूर्याची किरण पडतात. तर ती 10 नंबरची विश्वकर्मा वेरूळची बुद्धलेणी ही राष्ट्रकूट नागराजांनी खोदलेली आहे. कल्पना करा, तर राष्ट्रकूट हे राजे ब्राह्मणी नव्हते. वेरूळच्या सर्व लेण्या ह्या वज्रयानी लेण्या आहे. कैलास लेणी सुद्धा ही राष्ट्रकूट हे बुद्धिस्ट राजे होते. आणि राष्ट्रकूट राजांनीच आपल्याला एवढी सुंदर विश्वकर्मा वेरूळची बुद्धलेणी खोदलेली आहे, जिथं किरणोत्सव होतो दरवर्षीला. तर हे राष्ट्रकूट राजांनीच ती लेणी खोदलेली आहे. तर राष्ट्रकूट हे बुद्धिस्ट राजे होते. आणि राष्ट्रकूट राजांचं सुद्धा राजाश्रय होता आणि त्यांनी सुद्धा राष्ट्रकूट राजांनी म्हणजे राष्ट्रकूट राजांच्या काळखंडामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये बौद्ध लेण्यांचं खोदकाम झालेलं आहे. जसं कर्नाटकमध्ये डंबल नावाचं ठिकाण आहे किंवा बल्लीगावी नावाचं ठिकाण आहे. तर राष्ट्रकूट राजांना त्याच्यासाठी सुद्धा विहारासाठी योगदान केलेलं आहे. किंवा आपल्या पुणे शहरामध्ये, पुणे महानगरातल्या बीचोबीचमध्ये पाताळेश्वर नावाची बुद्धलेणी आहे. तर ही पाताळेश्वर बुद्धलेणी पुणे शहरातली ही राष्ट्रकूट नागराजांनीच, किंवा बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई बुद्धलेणी, जिला हत्तीखाना म्हणतात, किंवा जालना जिल्ह्यातील भोकरदन आणि रोहिलगड नावाच्या बुद्धलेण्या जालना जिल्ह्यातील, तर ह्या बुद्धलेण्या राष्ट्रकूट नागराजांनीच खोदलेल्या आहे. तर राष्ट्रकूट राजे सुद्धा बुद्धिस्ट होते, हे त्यांच्या वेरूळच्या बुद्धलेणीवरून आपल्याला दिसतं. आणि ते वज्रयानी महायानी बुद्धिस्ट धर्माला मानणारे होते. म्हणून कैलासची वेरूळची लेणी ही हिंदू ब्राह्मणी लेणी नाही, ती वज्रयानी बुद्धलेणी आहे आणि ती राष्ट्रकूट नागराजांनी खोदलेली आहे. आपल्याला माहित आहे अजिंठा जगप्रसिद्ध बुद्धलेणी आणि जोगेश्वरी बुद्धलेणी मुंबई या बुद्धलेणीचं संशोधन इतिहास तज्ज्ञ मिशिगन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर व्हॉल्टर स्पिंक यांनी या माहूरगडच्या बुद्धलेणीचं संशोधन केलेलं आहे. आणि आपल्याला माहित आहे 17 वर्ष अजिंठा बुद्धलेणीचं, एकट्या 17 वर्ष अजिंठा बुद्धलेणीचं संशोधन व्हॉल्टर स्पिंक या इतिहासकारांनी, पुरातत्वविदांनी केलेलं आहे. तर या प्रोफेसर व्हॉल्टर स्पिंक यांनी या माहूरगडच्या बुद्धलेणीचं संशोधन केलेलं आहे, त्याची भेट घेतलेली आहे. आणि या माहूरगडला एकूण 7 ते 8 बुद्धलेणी आहेत. तिथे शून्यागार आहे, द्वारपालाचे, आपणच गेल्याबरोबर द्वारपालाचे मोठ्या मोठ्या मूर्त्या, बोधिसत्व, वज्रपाणी, नागांचे शिल्प, चैत्य गवाक्ष, यक्ष, गंधर्व, नागशिल्प, आपल्याला पंचिका, हे सगळे आपल्याला त्या ठिकाणी बौद्ध शिल्पकला आपल्याला महारगडच्या बुद्धलेणीमध्ये दिसेल. त्या ठिकाणी एकूण 8 बुद्धलेणी आहे आणि त्या पायथ्याशीन आहे. तर आज त्या ठिकाणी माहूरगडच्या बुद्धलेणीमध्ये ज्याप्रमाणे कारल्याच्या बुद्धलेणीमध्ये किंवा इतरही बौद्ध लेण्यांवर अतिक्रमण झालेलं आहे, तर अशाच प्रकारे माहूरगडच्या बुद्धलेणीमध्ये जे काही चैत्य स्तूप होतं त्या गर्भगृहातील, तर ते चैत्य स्तूप नष्ट करून त्या ठिकाणी शिवलिंग प्रतिष्ठापन करून त्या ठिकाणी महाशिवरात्रीची यात्रा भरविल्या जाते. तर माहूरगड हे प्राचीन म्हणजे माहूरगडच्या बुद्धलेणीमध्ये, म्हणजे माहूरगड हे प्राचीन बौद्ध धर्माचं प्रचार आणि प्रसार केंद्र होतं. स्वतः बावरी अरहत भिक्खू आणि त्यांचे 16 शिष्य या माहूरगड या नांदेड परिसरामध्ये त्यांनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला होता. आणि म्हणून
माहूरगड म्हणजे महारगड किंवा ते महाविहारगड हे प्राचीन बौद्ध धर्माचं प्रचार प्रसार केंद्र होतं. माहूरगडच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी बुद्ध लेण्या आहे, त्या बुद्ध लेण्यामध्ये एकेकाळी बौद्ध भिक्खूंनी वर्षावास केलेला होता, म्हणून ते प्राचीन बौद्ध स्थळ आहे. त्या लेणीला म्हणजे माहूरगडच्या परिसरातील नांदेड जिल्ह्यातील माहूरगडच्या बौद्ध लोकांनी दर पौर्णिमेला त्या माहूरगडच्या बुद्ध लेणीवर जाऊन बुद्ध वंदना घेतली पाहिजे आणि तो इतिहास लोकांना समजून सांगितला पाहिजे. आपण बुद्ध लेण्यांना भेटी देणं बंद केलं म्हणून इतर लोकांनी अतिक्रमण केलेलं आहे. आपला तो चिरंतन वारसा आपण जपला पाहिजे, त्याची सांभाळ केली पाहिजे. तर माहूरगडची बुद्ध लेणी ही सातवाहन, वाकाटक आणि राष्ट्रकूट अशा तीनही नागराजांनी ती बांधलेली आहे. तर माहूर हे प्राचीन तालुका म्हणजे ठिकाण आहे. आज त्या ठिकाणी रेणुका मातेचं जे काल्पनिक मंदिर त्या ठिकाणी उभं करण्यात आलेलं आहे. म्हणजे जिथे तिथे बौद्ध स्थळ असेल तिथे तिथे ब्राह्मणांनी कब्जे केलेले आहे. तर माहूरगडला जर आपण गेलं तर माहूरगडला संग्रहालय आहे. त्या संग्रहालयाला आपण भेट द्या माहूरगडच्या. त्या ठिकाणी सुद्धा काही बौद्ध अवशेष, काही शिल्पकला किंवा काही सातवाहन वाकाटक काळातील काही शिक्के आहे, नाणे आहे. तुम्ही त्या माहूरगडच्या संग्रहालयामध्ये जर गेले तर तुम्हाला एक विशेष पाहायला मिळेल. जे धान्य भरडण्याचं जे काही जातं राहते त्या जात्यावर तुम्हाला पिपळाच्या पानाचे शिल्पांकन तुम्हाला त्या संग्रहालयामध्ये दिसेल. माहूरगडच्या म्हणजे पिपळाच्या पत्त्यांचे शिल्पांकन तुम्हाला त्या जात्यांवर दिसेल. तर माहूरगड हे प्राचीन बौद्ध धर्माचं प्रचार आणि प्रसार केंद्र होतं. तर माहूरगडचा इतिहास आपण जाणून घेतलेला आहे. या नांदेड जिल्ह्यातील म्हणजेच नंदगिरी जिल्ह्यातील दुसरं महत्वाचं ठिकाण म्हणजे तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या सीमेवर शिवूर बुद्ध लेणी. आता माहूर बुद्ध लेणी आणि शिवूर बुद्ध लेणी म्हणजे या नांदेड जिल्ह्यामध्ये बौद्ध लेण्या दोन ठिकाणी बौद्ध लेणी आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी बुद्ध लेणी आहे. एक म्हणजे माहूरगड बुद्ध लेणी आणि दुसरी म्हणजे शिवूर बुद्ध लेणी. आता ही शिवूर बुद्ध लेणी कुठे आहे तर तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर हदगाव तालुक्यामध्ये, हदगाव तालुक्यापासून 50 किलोमीटर अंतरावर जंगलामध्ये तेलंगणाच्या बॉर्डरवर म्हणजे ते नांदेड जिल्ह्यामध्येच शिवूर बुद्ध लेणी. या शिवूर बुद्ध लेणीपासून बोधन नावाचं ठिकाण जे प्राचीन महास्तूप सातवाहन मोऱ्यांचा महास्तूप आहे, बोधन नावाचं शहर या शिवूर बुद्ध लेणीपासून काही अंतरावरच आहे. तर या नांदेड जिल्ह्यातील दुसरा बुद्ध लेण्यांचा समूह म्हणजे शिवूर बुद्ध लेणी. या शिवूर बुद्ध लेणी वाकाटक नागराजांनी त्या खोदलेल्या आहे. म्हणजे शिवूर बुद्ध लेणी या हदगाव तालुक्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. शिवूर बुद्ध लेणी या जंगलात आहेत. त्या ठिकाणी एकूण 5 बुद्ध लेणी आहे आणि वाकाटक नागराजांनी त्या शिवूरच्या बुद्ध लेण्याचं खोदकाम केलेलं आहे. त्या ठिकाणी शून्यागार आहे, बोधिसत्वाच्या बुद्धांच्या काही शिल्पांकन आपल्या त्या लेणीमध्ये दिसते. तर हे माहूरगड बुद्ध लेणी आणि शिवूर बुद्ध लेणी असे 2 बुद्ध लेण्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या नांदेड जिल्ह्यातील आणखी तिसरं प्राचीन बौद्ध स्थळ म्हणजे ते कंधार. आता कंधार हा शब्द खूप सुंदर आहे. भगवान बुद्धांच्या जम्बूद्वीप भारतामध्ये 16 महाजनपदामध्ये गांधार महाजनपद होतं. गांधार महाजनपद या गांधार शब्दाचाच अपभ्रंश म्हणजे नांदेड जिल्ह्यातलं आजचं कंधार तालुका. कंधार तालुका जो आज नांदेड जिल्ह्यामध्ये आहे, तर गांधार या शब्दाचाच अपभ्रंश म्हणजे नांदेड जिल्ह्यातील आजचा कंधार तालुका. तर कंधारचा आजही संबंध आहे. तर गांधार हे महाजनपद होतं. बुद्धाच्या काळामध्ये गांधार जनपदाचा राजा पुक्कुसाती नावाचा राजा आणि वक्कली नावाचा भिक्खू हा गांधार देशामध्येच आहे. बाबासाहेबांनी सुद्धा देवरोडच्या भाषणामध्ये उल्लेख केलेला आहे की अफगाणिस्तान हे प्राचीन बौद्ध केंद्र होतं. म्हणजे आजचं अफगाणिस्तान म्हणजे त्यावेळेचं आजचा गांधार प्रदेश. तर गांधार हे जे महाजनपद आहे अत्यंत प्राचीन बौद्ध महाजनपद आहे. तर त्याचप्रमाणे गांधार म्हणजे जगातील पहिली बुद्ध मूर्ती एकाच वेळी सम्राट कनिष्कानं मथुरा आणि गांधार म्हणजे आजच्या अफगाणिस्तानमध्ये तयार केली होती. म्हणजे जगातील पहिली बुद्ध मूर्ती बौद्ध सम्राट कनिष्क राजाने गांधार या ठिकाणी आणि भारतातील मथुरा या ठिकाणी एकाच वेळी तयार केली होती. म्हणून गांधार हे बुद्ध मूर्ती कला केंद्र होतं. गांधार या ठिकाणी बुद्धांच्या मूर्त्या निर्माण केल्या जात होत्या आणि गांधार या राज्यावर सम्राट कनिष्काची सत्ता होती. तर आजही अफगाणिस्तानमध्ये कंदहार
म्हणजे गांधार या शब्दाचा, गांधार हा महाजनपद होतं बुद्धाच्या काळामध्ये, अशोकाच्या कनिष्काच्या काळामध्ये. गांधार शब्दाचाच अपभ्रंश आज अफगाणिस्तानमध्ये कंदहार किंवा ते पाकिस्तानमध्ये कंदहार म्हणजे कंदहार, गांधार शब्दाचाच अपभ्रंश कंदहार नावाचं शहर आजही तिथे आहे अफगाणिस्तानमध्ये. आणि हे कंदहार वरूनच आपल्या म्हणजे गांधारचं कंदहार झालं आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा कंधार नावाचा तालुका आहे. तर गांधार शब्दाचाच अपभ्रंश आहे गांधार, कंदहार आणि कंधार. तर कंधार हा शब्द बुद्धिस्ट शब्द आहे आणि गांधार हे प्राचीन बौद्ध स्थळ होतं. बुद्धाने सुद्धा त्या काळामध्ये भेट दिली होती. तर कंधारमध्ये सुद्धा काही प्राचीन बौद्ध मूर्त्या प्राप्त झालेल्या आहेत. कंधारमध्ये हत्तीपुरा नावाचा परिसर आहे. आता हत्ती हे बुद्धाच्या जीवनाशी संबंधित आहे. तर कंधार तालुक्याच्या या ठिकाणी हत्तीपुरा नावाच्या भागामध्ये 8व्या शतकातील बौद्ध अवशेष आणि गांधार शैलीतील बुद्ध मूर्ती प्राप्त झालेली आहे. सध्या कंधार तालुक्यातील बुद्ध विहारामध्ये ती गांधार शैलीतील बुद्ध मूर्ती, भूमिस्पर्श मूर्ती आपल्याला दिसते. त्याला रंगरंगोटी छापून त्याला विकृतीकरण म्हणजे झालेलं आहे. म्हणजे त्याच्यावर मूर्तीवर म्हणजे कंधार तालुक्यामध्ये जी बुद्ध मूर्ती सापडली हत्तीपुरा परिसरामध्ये, तर ती बुद्ध मूर्ती सध्या बुद्ध विहारामध्ये आहे. आणि त्याच्यावर पाली धम्मलिपीमध्ये बुद्धाचे महत्वाचा कार्यकारण भाव म्हणजे कंधार तालुक्यामध्ये जी प्राचीन बुद्ध मूर्ती सापडली आहे ती बुद्ध विहारात आहे. त्याच्यावर पाली धम्मलिपीमध्ये बुद्धाचा प्रातिथ्य समुत्पाद कार्यकारण भाव तिथे कोरलेला आहे. तर ते पाली धम्मलिपीमध्ये कोरलेले आहे. तर याच कंधार परिसरातील कंधार तालुक्यातील हत्तीपुरा परिसरामध्ये बुद्धाच्या बोधिसत्व पद्मपाणी वज्र्याने अशा महायानी वज्र्याने बौद्ध मूर्त्या, बोधिसत्वाच्या मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे, बौद्ध अवशेष प्राप्त झालेले आहे. तर कंधार गांधार जे महाजन पद होतं, तर लक्षात घ्या अशा पद्धतीनं जे ज्या कंधारमध्ये जी बुद्ध मूर्ती प्राप्त झालेली आहे प्राचीन, ती बुद्ध विहारात ठेवलेली आहे. त्याच्यावर भगवान बुद्धाचा प्रातिथ्य समुत्पाद कार्यकारणभाव सिद्धांत उल्लेखित आहे पाली धम्मलिपीमध्ये. त्या बुद्ध मूर्तीवरच ते कोरलेलं आहे. काय लिहिलेलं आहे? आपल्याला माहित आहे की अश्वजित नावाचा भिक्खू हा सारीपुत्ताला ते एक वचन सांगत असतो बुद्धाचं. आपण बुद्धाने त्याचा धम्मग्रंथ पाहिला तर आपल्याला माहित आहे की सारीपुत्त रिक्वेस्ट करतो की बुद्धाचे जे काही तत्वज्ञान तुला मिळाले आहे, जेवढे काही मिळाले आहे तेवढेच सांगा. तर त्यावेळी अश्वजित सारीपुत्ताला बुद्धाचं हे वाक्य सांगतो, हा प्रातिथ्य समुत्पाद सांगतो. ते अत्यंत प्रसिद्ध आहे. उत्तर भारतामध्ये पाल काळातील जे काही उर्की हार आहे किंवा तारंगा गुजरातमधील आहे किंवा अनेक बुद्ध मूर्तींवर आपल्याला बुद्धाचं हे पाली प्राकृत मधला कार्यकारण प्रातिथ्य समुत्पाद भाव दिसतो. तर ते कसे आहे म्हणजे अश्वजितानं जे सारीपुत्ताला थोडक्यात उपदेश केला होता बुद्धाचा, तर तो त्या बुद्ध मूर्तीवर कंधारच्या म्हणजे नांदेड जिल्ह्यातील कंधारच्या बुद्ध मूर्तीवर ते उल्लेखित आहे. तो कसा आहे? ए धम्मा हेतु पभवा तेसंग हेतु तथागतो आहं तेसंच यो निरोधो एव वादी महासमनो असं ते वाक्य आहे. तर अशा पद्धतीनं नांदेड जिल्ह्यामध्ये जे कंधार तालुका आहे त्या कंधार तालुक्यामध्ये प्राचीन बुद्ध मूर्त्या म्हणजे कंधार हे सुद्धा गांधार शब्दाचा अपभ्रंश आहे आणि कंधार हे प्राचीन बौद्ध धर्माचं प्रचार आणि प्रसार केंद्र होतं. म्हणजे कंधार तालुक्यामध्ये एक कंधार किल्ला आहे, लक्षात घ्या. कंधार तालुका आहे. कंधारच्या हत्तीपुरा भागामध्ये बुद्ध मूर्त्या आणि बौद्ध अवशेष विहारांचे अवशेष प्राप्त तर झालेच आहे. ती बुद्ध मूर्ती त्या कंधारच्या बुद्ध विहारात ठेवलेली आहे जपून. परंतु कंधार तालुक्यामध्ये कंधार नावाचा किल्ला आहे आणि त्या कंधार किल्ल्यावर सुद्धा बौद्ध अवशेष आणि राष्ट्रकूट काळातील 7व्या शतकातील बुद्धाची ध्यान मुद्रा आहे काळ्या दगडातील. आपण कंधारला गेल्याच्या नंतर कंधार किल्ला बघा आणि त्या कंधार किल्ल्यावर सुद्धा बुद्धाची ध्यान मुद्रा असलेली काळ्या दगडातील मोठी मूर्ती दिसेल आणि काही बौद्ध अवशेष सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसते. म्हणजे कंधार तालुकाच ठिकाण नाही तर कंधार किल्ला सुद्धा एकेकाळी म्हणजे कंधार किल्ल्यावर जर बौद्ध अवशेष आणि बुद्धाची ध्यान मुद्रा आत्ताही आहे, तुम्ही कंधार किल्ल्यावर गेले तर याचाच अर्थ ज्याप्रमाणे देवगिरीचा किल्ला हा बौद्ध
भिक्खू त्या ठिकाणी राहायचे. तर त्याचप्रमाणे कंधार किल्ला सुद्धा बौद्ध भिक्षूंचं केंद्र म्हणजे असावं. म्हणजे कंधार किल्ल्यावर सुद्धा प्राचीन काळामध्ये बौद्ध भिक्खूंनी वर्षावास किंवा वास्तव्य केलं असावं. म्हणूनच त्या ठिकाणी कंधार किल्ल्यावर सुद्धा बुद्ध मूर्ती प्राप्त होते आणि ती बुद्ध मूर्ती 7व्या शतकातील राष्ट्रकूट काळातील आहे. म्हणून कंधार जे तालुका आहे नांदेड जिल्ह्यातील आणि कंधार किल्ला हे या ठिकाणी सुद्धा प्राचीन बौद्ध अवशेष प्राप्त झाले आहे. चौथं ठिकाण आहे नांदेड जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचं चौथं ठिकाण आहे मुखेड तालुका. आता मुखेड हे नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे. मुखेडचा सत्याग्रह पाहिला असेल, मी स्वतः नाशिकला त्या मुखेड गावामध्ये गेलो. पांडव प्रताप, तर लक्षात घ्यायचं आहे मुखेड हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. मुखेडचा सत्याग्रह बाबासाहेबांनी केलेला होता, ते नाशिकचं आहे. मी स्वतः तिथे गेलेलो आहे. आणि मुखेड तालुका आपल्या नांदेडमध्ये सुद्धा आहे. तर मुखेड सुद्धा प्राचीन बौद्ध स्थळ आहे. तर मुखेड हे नांदेड जिल्ह्यातील चौथं प्राचीन बौद्ध स्थळ आहे. तर मुखेडला मौलाली नावाचा एक माळ आहे. मौलाली नावाच्या माळावर प्राचीन बुद्ध मूर्ती अवशेष आणि बुद्ध विहाराचे शिल्प त्या ठिकाणी प्राप्त झालेले आहे. म्हणजे आणि त्या ठिकाणी महायान वज्रयानाच्या बोधिसत्व बुद्ध आणि अवलोकितेश्वर पद्मपाणी वज्रपाणींच्या बौद्ध मूर्त्या प्राप्त झालेल्या आहे. मौलाली माळ नावाचा परिसर त्या ठिकाणी म्हणजे मुखेडला. तर मुखेड सुद्धा हे प्राचीन बौद्ध धर्म प्रचार आणि प्रसाराचं केंद्र होतं. तर अशा प्रकारे या नांदेड जिल्ह्यामध्ये चालुक्य राज्य, जे चालुक्य राजांची सुद्धा सत्ता होती. म्हणजे मान्यखेत हे म्हणजे चालुक्याचे 2 घराणे होते, एक बदामीचे चालुक्य आणि कल्याणीचे चालुक्य. तर या चालुक्याची सत्ता हे म्हणजे या दक्षिणापथ नांदेडवर सुद्धा होती. तर चालुक्याच्या कालखंडामध्ये सुद्धा अनेक विहारांचं बांधकाम झालेलं आहे. तर आपल्याला माहित आहे की जगप्रसिद्ध बदामी असेल, पट्टदकल असेल किंवा ऐहोळे असेल किंवा लकुंडी, म्हणजे हे म्हणजे बदामी बुद्धलेणी, ज्याप्रमाणे अजिंठा बुद्धलेणी आहेत त्याचप्रमाणे कर्नाटकमध्ये बदामी बुद्धलेणी आहे. तर ह्या बदामी बुद्धलेण्या म्हणजे बदामीच्या बुद्धलेण्या पूर्ण हिंदू नाही, त्या वज्रयानी बुद्धलेणी आहे. तर चालुक्यांनी बदामीला म्हणजे कर्नाटकला जी बुद्धलेणी खोदलेली आहे, तर बदामीच्या बुद्धलेण्या ह्या चालुक्य राजांनी खोदलेल्या आहे कर्नाटकमधील. तर हे चालुक्याची सत्ता ही कर्नाटकला होती आणि महाराष्ट्राला होती. मग कल्याणीचे चालुक्य आणि बदामीचे चालुक्य. तर बदामीचे चालुक्यांनी सुद्धा बौद्ध धर्माला राजाश्रय दिलेला आहे. आजही बदामीची बुद्धलेणी आपण कर्नाटकला पाहू शकतो. तर एका चालुक्य राजाचं नाव तर बुद्धराज आहे. बुद्धराज नावाचा एक चालुक्य राजा सुद्धा झालेला आहे, त्याचं नावच बुद्धराज आहे. म्हणून चालुक्य सुद्धा आहे किंवा 7व्या शताब्दीमध्ये युआनशांग चिनी बौद्ध भिक्खू ज्यांनी द्वितीय पुलकेशीन नावाचा जो चालुक्य राजा होता, याने सुद्धा बौद्ध धर्माला मोठ्या प्रमाणात दिलेला होता. आणि युआनशांगनं स्वतः त्या बदामीला भेट सुद्धा दिलेली होती. असा चिनी यात्रामध्ये प्रवेश आहे. या नांदेड जिल्ह्यामध्ये ईसाई माता मंदिर आहे एका गावामध्ये. तर या ईसाई माता मंदिर हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. तर ईसाई माता मंदिराच्या कळसावर प्राचीन बुद्ध मूर्ती आहे. म्हणजे ईसाई मंदिराच्या कळसावर आपल्याला प्राचीन मंदिर दिसेल. हे नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे या नांदेड जिल्ह्यामध्ये देगलूर तालुक्यामध्ये होट्टल हे हेमाडपंथी मंदिर म्हणून ओळखलं जातं. होट्टल नावाचं हे ठिकाण नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात होट्टल नावाचं एक सिद्धेश्वराचं मंदिर म्हणून ओळखलं जातं. पण त्या सिद्धेश्वर मंदिर हे होट्टल जे हेमाडपंथी नावानं ओळखलं जातं. तर नांदेड जिल्ह्यातील अत्यंत प्राचीन मंदिर आणि खूप सुंदर शिल्पकलांनी नटलेलं होट्टल हे देगलूर तालुक्यातील सिद्धेश्वर मंदिर. त्या सिद्धेश्वर मंदिराला, होट्टलच्या सिद्धेश्वर मंदिराला जर भेट दिली तर तिथंही आपल्याला बुद्धाच्या बोधिसत्वाच्या मूर्त्या दिसेल. त्या ठिकाणी काही स्तंभ आहे ज्याला कीर्तिस्तंभ म्हणतात. त्या कीर्तिस्तंभावर सुद्धा बुद्धाच्या बोधिसत्वाच्या मूर्त्या होट्टलच्या प्राचीन मंदिरामध्ये आपल्याला दिसतात. होट्टलला काही कीर्तिस्तंभ आहे, कीर्तिमुख आहे, यक्ष आहे, गंधर्व आहे, बोधिसत्वाच्या मूर्त्या आहे आणि बुद्धाची सुद्धा मूर्ती त्या होट्टलच्या कीर्तिस्तंभावर आपल्याला ध्यान मुद्रेमध्ये दिसेल. तर होट्टल सुद्धा त्या ठिकाणी सुद्धा बौद्ध धर्माच्या शिल्पकलेची छाप आपल्याला होट्टलच्या मंदिरामध्ये ते दिसते. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण भेट दिली पाहिजे. तर या नांदेड जिल्ह्यामध्ये काही बौद्ध धर्माशी संबंधित, बुद्धाशी संबंधित काही नावं सुद्धा आहे. जसं या नांदेड जिल्ह्यामध्ये बुद्ध या शब्दाचा अपभ्रंश झालेला आहे. बुद्ध या शब्दाचा अपभ्रंश होऊन तशी गावाची नावे या नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला दिसतात.
म्हणजे बुद्ध शब्दाचा अपभ्रंश होऊन किंवा बौद्ध किंवा बुद्ध या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्या ठिकाणी बुद्ध या नावाशी संबंधित असलेले गावं सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये सापडतात. जसं की बोध नावाचं गाव आहे नांदेड जिल्ह्यात, किंवा बोधडी आहे. बोधडी म्हणजे काय, बुद्धाशी संबंधी आहे. किंवा बुधाळी आहे किंवा बोधर आहे. तर अशी गावे आपल्याला नांदेड जिल्ह्यामध्ये येतात. हे बुद्ध शब्दाचाच अपभ्रंश आहे. जसं की नाग राजांची सत्ता होती या जम्बूद्वीप भारतावर. नागराजे हे बुद्धिस्ट होते. तर नाग लोकांच्या खानाखुणा म्हणजे त्या नांदेड जिल्ह्यामध्ये, म्हणजे संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये नाग हा शब्द जर गावाशी येत असेल तर ते बौद्ध लोकांच्या वस्त्या आहे, नगर आहे, शहर आहे. म्हणून या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा नाग या शब्दाशी संबंधित गावे आहे. जसं की या नांदेड जिल्ह्यामध्ये नाग लोकांच्या, बुद्धिस्ट लोकांच्या संबंधावरून गावाची नावे आहे. जसं की नांदेड जिल्ह्यामध्ये नागराळ आहे, नागठाणा आहे, नागापूर आहे, किंवा नागळगाव आहे, नागझरी आहे, नागणी आहे, नागरवाडी आहे, नाग्यापूर आहे. तर अशा पद्धतीचे नाग लोकांच्यावरून नांदेड जिल्ह्यामध्ये गावे सुद्धा आहे. या नांदेड जिल्ह्यामध्ये धर्मापुरी आणि धर्माबाद. आता धर्मापुरी आणि धर्माबाद म्हणजे काय, तर धर्म हा संस्कृत शब्द आहे. धर्मापुरी म्हणजे धम्मपुरी, धर्माबाद म्हणजे धम्म आबाद म्हणजे खुशहाल. तर हे धर्माबाद आणि धर्मापुरी हे दोनही ठिकाणं नांदेड जिल्ह्यामध्ये गावे आहे. तर हे धम्माशी संबंधित असलेले नगर आहे. ते धर्मापुरी नसून ते धम्मपुरी आहे, आणि धम्माबाद नसून हे धम्म आबाद आहे. तर हे धर्मापुरी आणि धम्माबाद हे सुद्धा प्राचीन काळातील बौद्ध नावाशी संबंधित आहे. आणि भद्रा नावाचे गाव सुद्धा नांदेड जिल्ह्यामध्ये आहे. तर भद्रा म्हणजे काय, तर सुंदर. भद्रा कपिलानी किंवा भद्रा कात्यायनी आपण असं म्हणत असतो. बौद्ध भिक्खुनी भद्रा हा शब्द विशेषण म्हणून वापरला जायचे. म्हणून नांदेड हे प्राचीन बावरी आणि त्यांच्या 16 अर्हत भिक्खूंनी बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार या नांदेड नंदगिरी परिसरामध्ये बुद्धाच्याच काळामध्ये झालेला आहे. म्हणून नांदेड आणि माहूरगड आणि या संपूर्ण नांदेड नंदगिरी परिसरामध्ये बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार झालेला आपल्याला दिसतो. म्हणून प्राचीन बौद्ध स्थळांचा म्हणून आजही पूर्णा नदी सुद्धा आहे, आणि बावरी नगर नावाचं त्या ठिकाणी एक दाभाडला भोकरला एक ठिकाण आहे. त्या ठिकाणी बौद्ध धर्माची मोठी परिषद भरल्या जाते आणि बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार होतो. किंवा अंबाडीला चिमणाजी महाराजांच्या जे काही होऊन गेले आहे, तर त्यांच्या नावाने सुद्धा मोठी धम्म परिषद अंबाडीला आणि या भोकरला या ठिकाणी बावरी नगर जे दाभडला आहे त्या ठिकाणी होत असते. म्हणून नांदेड हे बावरी भिक्खू आणि त्यांच्या 16 अर्हत शिष्यांनी या नांदेड परिसरामध्ये म्हणजे या संपूर्ण दक्षिणापथमध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार केलेला आहे. आणि म्हणून नांदेड जिल्ह्यातील जे प्राचीन बौद्ध स्थळ आहे त्याची नाव पुन्हा सांगतो. माहूरगड बुद्धलेणी, शिवूर बुद्धलेणी, कंधार, मुखेड आणि होट्टल ही प्राचीन बौद्ध स्थळांची ठिकाणं आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून आपल्या परिसरातील बौद्ध स्थळांचं काय महत्त्व आहे या संदर्भात आपण लोकांना जागृत करा. आणि म्हणून नांदेड जिल्ह्यातील प्राचीन बौद्ध स्थळ माहूरगड बुद्धलेणी, शिवूर बुद्धलेणी, कंधार आणि मुखेड हे प्राचीन बौद्ध स्थळ आणि होट्टल यांनी बौद्ध धर्माचा हे मोठी प्राचीन केंद्र होती, बौद्ध धर्माची केंद्र होती. नमो बुद्धाय आणि जय भीम.